तर आजचा क्षणावर तुमच्या सगळ्यांना एकदम खतरनाक जावा. आज सकाळी डायरेक्ट आलो मी दुकानावर. आता दुकानावर आलो बॅग घेऊन, कारण की मला आहे ना आता हिशोब करायचा आहे भरपूर, कारण की इतका हिशोब राहिलेला आहे. काल मी केला पण बाकीचं राहिलेलं आहे. आणि हिशोब करायचं कारण असं आहे की आता आजोबा होते तेव्हा घराचं भाडं ते देत होते, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता तो लोड डायरेक्ट माझ्या येणार आहे, कारण की मम्मीचा पगार पण एवढा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट पैसे पण नाही आहेत आपल्याकडं. वाटणाऱ्याला वाटतं पैसे आहे, सगळं आहे, ते मी सांगून थकलो. मला ते सांगण्यात इंटरेस्ट पण नाही आहे. इन्कम मला कसा वाढवता येईल हा विचार करावा लागेल आता, कारण की खरंच लय टेन्शन आहे बेकार. आता काल एवढं दमलो होतो मी, रात्री झोपायलाच मला 2 वाजलेत, तरी डोकं माझं चालना देते. सकाळी उठून दुकानावर जावं लागेल, कारण की हाच एक इन्कमचा ऑप्शन आहे. बघा माझ्या साईडला दुकानं आमची कुठली उघडली पण नाही आहेत, पण मी आलो आहे दमलो भागलो असलं तरी. मला इतका त्रास होतोय ना, कारण काल इतकं माझं पेनिंग करत होती बॉडी, पण उठावंच लागतं. हे डोकं चालना त्यासाठी देते की बाबा तुला इन्कम करावं लागेल, आपल्याकडे काही पैसा पाणी नाही आहे आणि हा कमवायचा आहे, हीच वेळ आहे. तर मला फक्त एवढंच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मी आता हे खरं गोष्ट सांगतोय, डेली व्लॉग टाकतोय, तर अशा व्हिडिओजला व्ह्यूज का येत नाही? ह्याचं कारण खरंच असं आहे का की फक्त कॉमेडी कंटेंट किंवा रील स्टार किंवा आपण असे रील काढून पाठवतो त्यालाच व्ह्यूज आले पाहिजेत? जो खरंच मराठी उद्योजक आहे किंवा जो खरंच छोट्यापासून सुरुवात करतोय त्याच्या प्रयत्नांना सुरुवातीला यश द्यायचंच नाही का? तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला बोर वाटला तरी चालेल, पण आज मला मेन हे सांगायचं आहे की आज विचार करा, हप्ते नसते ना माझ्यावर, म्हणजे एक अर्थाने मला ते वाटतं लय लोड, एक अर्थाने वाटतं की नसाय पाहिजे, पण खरं हप्ते पावतात तुम्हाला, ही खरी गोष्ट आहे. कारण सगळं चाललंय ते वरच्याच्या हिशोबाने, आणि तो जे करतो ना ते तुमच्या चांगल्यासाठीच करतो. तर जरा हिशोब काढतोय आणि थोडीशी जरा कामं पण राहिली होती, ती पण करून घ्यावं म्हणलं. दुपारी आज लय दिवसांनी वेळ भेटलाय मला, लय असं सगळ्या वाया आहेत माझ्या, डायरी बिरी वाया बिया बघा तुम्ही, सगळं लिखी बिखी मला हिशोब ठेवायला पहिल्यापासून लागतो, त्याशिवाय मज्जा नाही. क्लायमेट एकदम मस्त झाले आणि अभि आणि मी आम्ही दोघं जण चालले आता चहा वाटायला ऑस्ट्रियाला, कारण आज आहे शनिवार. तर नेमका गडबड अशी झाली की कप संपलेत, माझ्या लक्षातच नाही, तर इमर्जन्सी थोडेसे मोठे कप घेतले. तर चला आता ऑस्ट्रियाला चहा देऊन येऊ आपण. बाजारात आपला सगळा चहा वाटून झालाय आणि आता आपण जाऊ दुकानावर. आज दुकानावर खरंच शांतता आहे, पण चला आता आपला रुटीन दुकानावरचा चालू करूया. पूर्णपणे चहा संपलाय. दुसऱ्या राऊंडला मला सगळेजण म्हणले ती आता आज 8:30ला जर जमलं तर नक्की दुसऱ्या राऊंडला येऊ आपण, पण काय सांगू नाही शकत.